नमस्कार माझ्या बालमित्रांनो तसेच पालकांना आणि सर्व गुरुजनांना. ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत. आपल्याला बाळांनो 2027 या वर्षाच्या ज्या काही स्ट्रॅटर्जीज असतील है ना, जे काही आपले प्लॅनिंग असतील ते प्लॅनिंग आज आपण थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या मिशनला आजपासून सुरुवात झालेली आहे. बाकी तुम्हाला ग्रुपला टाइम टेबल येणारच आहे. आजचा टाइम टेबल आलेला आहे. पुढचा जो टाइम टेबल आहे म्हणजे उद्यापासूनच्या लेक्चरचा तो आपल्या आपल्या ग्रुपला जिथे ज्या ज्या ग्रुपला जे असतील विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. बरोबर आहे. हा चला तर बाळांनो सर्वात पहिले आपण आता ह्या वर्षामध्ये जी स्कॉलरशिपची तयारी करतोय बरोबर आहे. आता काही जण तिसरीला असतील, काही जण चौथीला असतील, काही 5वी नवोदयची तयारी करत असतील, काही 6वी प्रज्ञाशोधची तयारी करत असतील, मिशन आरंभची तयारी करत असतील, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS ह्या ज्या सर्व परीक्षा येतात. तर या परीक्षांचा बाळांनो आपल्याला फक्त स्कॉलरशिपसाठीच फायदा आहे का भविष्यात याचा फायदा होणार आहे आपल्याला ते आपण आज बघणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो काय आहे की आपल्याला याच्यामध्ये काय करायचे बाळांनो, आपला शालेय अभ्यासक्रम जो असतो तो आपण आपला रेग्युलर करत असतो. परंतु जेव्हा हे ऑनलाईन लेक्चर आपण अटेंड करतो तर त्यावेळेस फक्त 1 तास बाळांनो तुम्हाला फोकस करायचंय. कशाला? जे लेक्चर चालू असतंय त्या लेक्चरकडे फक्त 1 तास कॉन्सन्ट्रेशननं आपल्याला इथे पूर्णतः 100% फोकस करायचं बाळांनो. तर पालकांना पण तसं एक रिक्वेस्ट आहे की ह्या 1 तासामध्ये आपल्या लेकराला कुठलाही डिस्टर्ब होणार नाही ह्याची काळजी घ्या बाळांनो. हा 1 तास पूर्णपणे आपण जर 100% कॉन्सन्ट्रेशन ना फोकस ना जर लक्ष दिलं तर 100% तुम्हाला हा 1 तास आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकेल. का बरं? कारण या 1 तासात जे आपण शिकणार आहे बाळांनो तो पाया आहे. कशाचा पाया आहे? तर भविष्यामध्ये आपल्याला ज्या नोकरी लागणार आहे तर ज्या परीक्षा असतात जसं MPSC असेल, UPSC असेल, त्याचबरोबर समजा कोणाला वाटलं मला PSI व्हायचंय है ना, कोणाला वाटते मला कलेक्टर व्हायचंय, कोणाला वाटते मला तहसीलदार व्हायचंय, तर या सगळ्या पदांसाठी किंवा या सगळ्या हे ज्या नोकऱ्या मिळतात ना बाळांनो आपल्याला भविष्यात नोकरी करायची तर सगळ्यांसाठी पाया म्हणजे आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा. बरोबर आहे. आता याच्यात आपली स्ट्रॅटर्जीज काय असेल पहा. आता याच्यामध्ये आपली स्ट्रॅटर्जीच अशी असेल की ह्या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला काय करायचंय, एक 2-3 गोष्टीवरती फोकस करायचे बाळांनो. बाकी मी तुम्हाला बोलणारच आहे. त्या 2-3 गोष्टी कोणत्या की आपला जो सिलेबस दिलाय त्या सिलेबस बरोबर सिलेबसमध्ये काही गोष्टी नसतात दिलेल्या पण त्या आपल्याला महत्वाच्या असतात. ते म्हणजे कोणत्या? तर आपला जो बेस आहे, बेसिक आहे तो बरोबर आहे ते महत्वाचं. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जे प्लॅनिंग करतोय तर त्या प्लॅनिंगमध्ये कुठेही चेंज न होता वर्षभर पूर्ण मार्गदर्शन होईपर्यंत कंप्लीट होईपर्यंत वर्षभराचं आपल्याला त्याच टाइम टेबलमध्ये त्याच शिस्तीमध्ये आपल्याला बाळांनो डेली अटेंड करायचंय. शिस्त फार महत्वाची आहे. मग ती लेक्चर अटेंड करणं असो, सेल्फ स्टडी करणं असो, काही असो. ओके यस, अशा पद्धतीने हे पूर्ण प्लॅनिंग असेल. तत्पूर्वी तुम्हाला माझा परिचय तर सगळ्यांना माहिती आहे. आपण गेल्या वर्षी पण ज्या विद्यार्थी जॉईन होते त्यांना पूर्णतः 100% आपला परिचय माहिती आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत बाळांनो त्यांना सांगतोय की मी प्राध्यापक मारुती शिंदे. आपल्याला या स्कॉलरशिपमध्ये असेल, नवोदयमध्ये असेल, कुठल्याही परीक्षा असतील यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ता या विषयाचं मार्गदर्शन करणार आहे. बरोबर आहे. यस, आताचे आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे बाळांनो कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, कुठलीही शालेय स्पर्धा परीक्षा असो, यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता. बरोबर आहे. यस, मग आता आपण पुढे जेव्हा परीक्षेबद्दल बोलू तेव्हा तर आपल्याला कळणारच आहे. राईट. मग त्यामुळे ना आपल्याला महत्वाचा विषय आहे गणित बुद्धिमत्ता. या गणित बुद्धिमत्तासाठी आपण काय काय करणार आहे, याची तयारी कशी करून घेणार आहे तर हे सगळं डिटेलमध्ये बघूयात. आता हे आजचं टाइम टेबल आहे बाळांनो. आता इथून पुढे म्हणजे उद्याचा टाइम टेबल हा तुम्हाला लगेच येईल. त्याचबरोबर आपली जी शाळा आहे बाळांनो, शाळा चालू होण्याचा टायमिंग आहे 15 जून. 15 जून पर्यंत आपला टाइम वेगळा असेल आणि 16 जून पासून है ना किंवा 15 जून पासून जर त्या दिवशी बघूच म्हणजे सुट्टी वगैरे आहे का तर 15 जून पासून आपला टाइम टेबल वेगळा असेल आणि 15 जून नंतरचा जो टाइम टेबल असेल तो पूर्ण वर्षभर असेल. यस, आता आपण आपल्या ह्या ज्ञानरत्न फाउंडेशन मध्ये
आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षा घेणार आहे, मग त्याच्यामध्ये नवोदय असेल, NMM असेल, सगळ्या, तर ती आहे तुमची पहिल्यांदा. चौथी स्कॉलरशिप असेल. मग आता विद्यार्थी म्हणतील सर मग आम्ही तर तिसरीला आहो, आमच्यासाठी काय आहे? तर बाळांनो, इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे महत्वाचं? मिशन आरंभ हे तर आहेच तुमच्यासाठी, पण बाळांनो जी आपण चौथीची तयारी करणार आहे ना पुढच्या वर्षी, तर त्याच्यासाठी बाळांनो तुम्हाला फाउंडेशन, काय फाउंडेशन म्हणजे याचं फाउंडेशन होणार आहे बाळांनो. जे विद्यार्थी कितवीला असतील, तिसरीला असतील, त्यांनी लक्षात घ्या काय काय करायचं आपल्याला. तर याचं फाउंडेशन म्हणजे पुढच्या वर्षी चौथीला गेल्याच्या नंतर आपल्याला स्कॉलरशिपची एक्झाम द्यायची. आता ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना बाळांनो तुम्हाला भविष्यामध्ये काय काय लागणार आहे, की बाबा याचा फायदा कुठं कुठं होणार आहे हे माहिती आहे का? नाही ना. मग हे तुम्हाला मी मागच्या वर्षीही सांगितलेलं आहे, यावर्षी पण सांगणार आहे, परंतु यावर्षी थोडासा अजून आपण याला एक्सपांड केलं बाळांनो, याचा थोडासा विस्तार केला. म्हणजे काय? तर स्कॉलरशिप बरोबर तुम्हाला ह्या गोष्टी इतर कुठं कामाच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला, काही जण विद्यार्थी म्हणत असतील की मला डॉक्टर व्हायचे, काही जण म्हणत असतील मला इंजिनियर व्हायचे, तर नीट JEE सारख्या परीक्षा आहेत ना बाळांनो, ह्या परीक्षांचा पाया कुठं असतो हे तुम्हाला सांगणार आहे. बरं हे कोण सांगणार आहे? आता जो माझा अनुभव आहे जवळपास 15 ते 16 वर्षाचा, मग बाळांनो तो एवढा मोठा जो अनुभव आहे तो पार UPSC पर्यंतचा अनुभव आहे. त्याचबरोबर नीट JEEचा मोठा अनुभव आहे. मग नीट JEEचं सुद्धा तुम्हाला मी मार्गदर्शन इथं करणार आहे. आपण याच्यात काय काय प्लॅनिंग करणार आहे, पालकांसाठी सुद्धा काही महत्वाच्या सूचना आहेत की आपले पूर्ण आठवडाभर लेक्चर चालू असतात, लाईव्ह मार्गदर्शन असतात. त्याचबरोबर आपण विकेंडला एक टेस्ट घेणार आहे विद्यार्थ्यांची झालेल्या सिलेबसवरती, आणि याच पद्धतीनुसार महिन्यातून 2 आपण मीटिंग घेणार आहे पालकांच्या, बरोबर आहे. मग त्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या ऐवजी पालक अटेंड करतील. त्याच्यामध्ये तुम्हाला जो डाऊट असेल, जो तुमची काही शंका असेल, जे काही तुम्हाला वाटत असेल किंवा असं असं करायला पाहिजे, ते आम्हाला तुम्ही डायरेक्ट सजेस्ट करू शकता, ते आम्हाला तुम्ही सुचवू शकता. या वर्षभरामध्ये, पूर्ण वर्षभरामध्ये पालकांना एकही संधी मिळणार नाही कंप्लेन करण्याची, कुठलीही कंप्लेन नसणार आहे. राईट. विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते तुम्ही पर्सनली सांगू शकता आम्हाला कॉल करून, किंवा मीटिंगमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. आपली लाईव्ह मीटिंग असेल, आम्ही सर्वजण तुमच्या समोर असणार आहे आणि तुमचा जे काही डाऊट असेल तो आम्ही क्लिअर करणार आहे. ओके. मग ते तिसरी स्कॉलरशिप, तिसरी फाउंडेशन असेल, किंवा चौथी स्कॉलरशिप असेल, 5वी नवोदय असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, 8वी NMMS असेल, आणि महत्वाचं मी पुढे बोलणार आहे बाळांनो, ते पण महत्वाचं आहे. काय? बरं, याचबरोबर या इकडे थोडंसं आपण चर्चा करूत आणि नंतर महत्वाच्या विषयाकडे जाऊ एक वेगळ्या. ठीक आहे. आता बाळांनो ही नवोदयची परीक्षा काय असते? आपण नवोदय तर ऐकले, सर्वांना माहित पण आहे, बरोबर आहे ना. तर नवोदय परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं? स्कॉलरशिप मिळती का अजून काही मिळतं? तर बाळांनो ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, ही जी परीक्षा आहे बाळांनो, ही परीक्षा आपल्याला इयत्ता 5वीला द्यायची आहे. आणि विशेष म्हणजे काय, तर या परीक्षेमध्ये बाळांनो 80% अभ्यासक्रम कोणाचा आहे? मॅथ्स अँड रिझनिंग आहे, बरोबर आहे. मॅथ्स अँड रिझनिंग, राईट. आणि मॅथ्स आणि रिझनिंग हा तर आपलाच सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यात तर काही टेन्शनच नाही. 100% आपल्याला इथं फोकस करायचं बाळांनो, नवोदयच्या विद्यार्थ्यांनी. तसंच बाकीच्या वर्गांच्या पण विद्यार्थ्यांनी करायचंय. मग 80% सिलेबस बाळांनो आपला गणित बुद्धिमत्ताचा आहे, राहिला 20% मराठी व्याकरणाचा. आणि सुंबे सर तर रेडीच आहेत आपल्याला 20% परफेक्ट करून द्यायला. त्याच्यामुळे आपला टोटल 100% अभ्यासक्रम कंप्लीट होणार आहे आणि जवाहर नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळणार आहे. बरं, प्रवेश घेतल्यानंतर काय? जवाहर नवोदय विद्यालय हे देश पातळीवरती बाळांनो ही परीक्षा होते, है ना. काय पूर्ण याच्यामध्ये स्टेटनुसार लँग्वेज असतात, ती गोष्ट वेगळी. पण ह्या परीक्षा पास झाल्याच्या नंतर नवोदयच्या बाळांनो आपल्याला तिथे 6वीला प्रवेश मिळणार आहे. 6वी ते 12वी पर्यंत पूर्णच्या पूर्ण CBSE लेवलचं शिक्षण मोफत आहे बाळांनो. आता तुम्ही म्हणसाल मग हे CBSE लेवल काय आहे?
तर आत्ता तुम्ही ऐकला असाल आपले एक काही स्टेटचे मुलं असतात बघा, स्टेट बोर्ड, आणि काही सीबीएसई असतात. तर सीबीएसई हा स्टेट बोर्डपेक्षा थोडासा ॲडव्हान्स सिलेबस असतो. मग हा सिलेबस आपल्याला तिथे 12वी पर्यंत मोफत शिकवल्या जाते. त्याचबरोबर आपलं राहणं खाणं पूर्ण हे शासन करतं, सरकार करतं. मग बाळांनो इथे आपलं काय होतं, तर आपल्या मम्मी पप्पाचे जवळपास 10 लाख रुपये बचत होतात. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट काय बाळांनो, की ह्या नवोदयमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना बाळांनो जो सिलेबस आहे तो सीबीएसईचा सिलेबस नीटसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण नीटमध्ये जे मध्ये जे प्रश्न येतात ते सीबीएसई फाउंडेशनला पकडून येतात बाळांनो, म्हणजे त्याच्या आधारावर येतात. म्हणजे आपलं एमबीबीएसचं स्वप्न असेल किंवा इंजिनिअरिंगचं स्वप्न असेल तिथे 100% आपल्याला पूर्ण करायचं असतं, आणि तेवढे त्या लेवलचे तज्ज्ञ शिक्षक सुद्धा असतात तिथे. म्हणून ही परीक्षा फार महत्वाची आहे, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. आणि ह्या परीक्षेची तयारी आपल्याला पूर्ण वर्षभर करायची. परीक्षा डिसेंबरमध्ये होते, वेळ फार कमी आहे. थोडंसं आपण जनरल बोलणार आहे, त्याच्यामुळं याची लवकरात लवकर आपल्याला तयारी सुरू करायची. ह्याचे लेक्चर उद्यापासून सुरू होणार आहेत. उद्या म्हणजेच शनिवार. ओके, चला शनिवारपासून सुरू होणार आहेत. आता याच्यामध्ये अजून थोडंसं पुढे जाऊत बाळांनो, पाहता आता जशी 7वी स्कॉलरशिप आहे, 4थी स्कॉलरशिप आहे, जशी 3री फाउंडेशन आपण घेतो, बरोबर आहे. तर या सगळ्यांसोबत बाळांनो इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी NMMS नावाची परीक्षा आहे. काय NMMS नावाची परीक्षा आहे. ही परीक्षा कशासाठी आहे, तर महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांना, ही परीक्षा क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांना 48,000 रुपये स्कॉलरशिप देतं. 9वी 10वी 11वी 12वी या 4 वर्षासाठी. म्हणजेच काय, महिन्याला जवळपास 1,000, म्हणजे वर्षाचे 12,000, 4 वर्षाचे 48,000. मग आपल्याला ही आर्थिक मदत बाळांनो तिथे होणारच आहे. पण काही पालकांच्या आग्रहास्तव आपण जी ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा घेतो, त्याचबरोबर जी NMMSचा आपण मार्गदर्शन करतो बाळांनो, तर या NMMSच्या मार्गदर्शनामध्ये इयत्ता 9वीचे विद्यार्थी जॉईन करू शकतात, इयत्ता 10वीचे विद्यार्थी जॉईन करू शकतात. का, ही पालकांची आलेली आमच्याकडे मागणी आहे. ती अशी की सर 8वीच्या नंतर आमच्या विद्यार्थ्याला 12वी होईपर्यंत स्पर्धा परीक्षेचा मोठा गॅप होतो. मग तुम्ही आम्हाला याच्यात काय सुविधा उपलब्ध करून देऊ शकता. मग आपण जसं 1ली ते 8वी, तर त्याच्यामध्ये आता आपण मार्गदर्शनाचं बोलू. 3री ते 8वी पर्यंत मार्गदर्शन, आणि ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा ही आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतो, बरोबर आहे. मग या ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये पालकांचं म्हणणं आहे की सर 1ली ते 8वी नको, सर 1ली ते 10वी घ्या. का, म्हणजे आमचेही विद्यार्थी ती परीक्षा देऊ शकतात. बरं बाळांनो, आता NMMSची तयारी करताना तुम्हाला माहिती आहे गणित बुद्धिमत्ता ह्यांच्या सोबत एक वेगळा अभ्यासक्रम आहे. तो म्हणजे कुठला, जनरल स्टडी, जनरल नॉलेज. त्याच्यामध्ये काय असतं, इतिहास, भूगोल, राज्यघटना है ना, नागरिकशास्त्र, हे जे आहे हे सायन्स असतं. म्हणजे काय, किंवा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, लाईफ सायन्स, ह्या सर्व घटकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. मग त्याचे आपले टाइम टेबलनुसार विकेंडला लेक्चर आहेत. कुठले, जनरल स्टडीजचे. म्हणजे आपण गणित बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी हे शिकत असताना आपल्याला तिथे आठवड्यामध्ये एक लेक्चर बाळांनो ह्या सर्व जनरल स्टडीजला द्यायचे. मग त्याच्यामध्ये जी तयारी होते ना बाळांनो आपल्याला, तर ती होते तुमची पूर्ण स्पर्धा परीक्षेची बेसिक तयारी. कारण हाच सिलेबस बाळांनो तिथे आहे. कुठे आहे, तर आपल्या MPSC सारख्या, UPSC सारख्या परीक्षांमध्ये हाच सिलेबस आहे. त्याच्यामुळं NMMSची तयारी करताना आपल्याला तिथे जो भाग शिकवला जातोय तो फक्त 8वीच्याच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे असं नाहीये. तर 9वीचे विद्यार्थी सुद्धा जॉईन करू शकतात, 10वीचे विद्यार्थी सुद्धा जॉईन करू शकतात. त्यांची तेवढीच त्या परीक्षेची भविष्यातली तयारी होईल. लक्षात. आता बाळांनो, आपण जी परीक्षा घेतो याचं चित्र क्लिअर झालं. ओके, आपण जी परीक्षा घेतो ती 1ली ते 8वी घेतो, 1ली ते 8वी घेतो. मग याच्यामध्ये आपण आता या वर्षापासून ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा या नावाने 1ली ते 10वी पर्यंत घेणार आहे. मग हे पालकांच्या मागणी किंवा पालकांच्या आग्रहास्तव आपण हे नियोजन केलेलं आहे. काय होईल, तुम्हाला 10वी पर्यंत स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन कंटिन्यू असेल. 2 वर्ष मधला जर तुम्ही हे सोडलं 11वी 12वी, तर लगेच तुम्हाला 12वी झाली की परत स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार आहे.
बरोबर आहे. म्हणून आपण काय घेतोय, 1ली ते 10वी पर्यंत. बरं, आता आपण जेवढ्या आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या प्लॅटफॉर्मवरती ज्या काय आपल्या मार्गदर्शन होतात किंवा ज्या काय आपल्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांचं मार्गदर्शन, तर त्यामध्ये कोण कोण येतं, मिशन आरंभच्या 3री आणि 6वीच्या परीक्षा आल्या, 4थी 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, त्याचबरोबर 5वी सैनिक स्कूलची पण तयारी करू शकतो बाळांनो आपण याच्यामध्ये. तो कॉमन सिलेबस इथे घेणार आहे आपण. आणि पुढे 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMMS. बरोबर आहे. सर्वात महत्वाचं काय, तर आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोघांच्या बॅचेस सेपरेट होत्यात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी एकमेव अशी अकॅडमी आहे की ज्याच्यामध्ये मराठीमधले विद्यार्थी मराठीमध्ये तयारी करणार आहेत, इंग्रजी माध्यमामधले विद्यार्थी इंग्रजीमध्ये तयारी करणार आहेत. आलं लक्षात. कारण मराठीवाल्यांना इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशवाल्यांना मराठीमध्ये हे जेव्हा कॉमन घेतो ना, तर त्यांना ते प्रॉपरली अंडरस्टँड होत नाही. म्हणून आपण काय केलं, सेपरेट क्लासेस घेतो, सेपरेट मार्गदर्शन करतो. इंग्रजी माध्यमाचं वेगळं, मराठी माध्यमाचं वेगळं. आलं लक्षात. ओके. हां, हे आपल्याला फक्त आपल्याच ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहे. सेपरेट मार्गदर्शन. कन्फ्युजन नको. फक्त विद्यार्थ्यांचं काय अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. आणि ह्या अंडरस्टँडिंग मध्ये ना फक्त आपलं काय असेल, कन्सेप्ट क्लिअर करणे. आपण कन्सेप्ट क्लिअर केले बाळांनो, परीक्षा तर पास झालो, परंतु भविष्याचा जो मार्ग आहे आपला नोकरीचा, सरकारी नोकरी मिळवण्याचा, तो मार्ग सुद्धा मोकळा झाला. हे जे आपण शिकवतो ना बाळांनो इथे, आता आपण जर याचा विचार केला, ह्या परीक्षांमध्ये जे आपण शिकवतो ना, इथे स्कॉलरशिपला असेल, प्रज्ञाशोधला असेल किंवा आपल्या नवोदयला असेल, हेच बाळांनो मी भविष्यामध्ये जे तुम्ही शिकणार आहात ना त्या परीक्षांना आता शिकवतोय. म्हणजे कुठं, MPSC असेल, UPSC असेल, यांना शिकवतोय. मग मला तो माहिती आहे की बाबा तिथं कोणता पार्ट आहे, तिथं कोणता अभ्यासक्रमाचा भाग आहे जो तुम्हाला आहे. बाळांनो सर्वच्या सर्व अभ्यासक्रम तिथे आहे. जशाच तसा मी तुम्हाला लेक्चरमध्ये प्रूफ सुद्धा दाखवतो की इयत्ता 7वी असेल, ह्या परीक्षेमध्ये मागच्या वेळेस 8वी होती ना, यावेळेस 7वी आहे, तर इयत्ता 7वी या परीक्षेमध्ये विचारले जाणारे घटक MPSC ला आलेत बाळांनो. मग हे तुम्हाला कोण सांगू शकतं, ज्या शिक्षकाला MPSC UPSCचा अनुभव आहे तोच शिक्षक तुम्हाला इथं मार्गदर्शन करू शकतो. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण जे विद्यार्थी डॉक्टर होऊ इच्छितात, इंजिनियर होऊ इच्छितात, त्यांना सुद्धा जे नीटमध्ये विचारलं जातं बाळांनो, त्याचं सुद्धा आपण काय करणार आहे, एका महिन्यामध्ये एक लेक्चर असं ठेवणार आहे की जे विद्यार्थी त्यांची तयारी करतात, कोणाची नीट आणि JEEची, त्यांना सेपरेट मार्गदर्शन आपण महिन्यातून एक लेक्चर ठेवणार आहे. आलं लक्षात. म्हणजे आपल्या सर्व परीक्षांची तयारी व्हावं. केवळ स्कॉलरशिप नाही आहे, भविष्यामध्ये ज्या परीक्षा आपण देणार आहे बाळांनो त्या सर्व परीक्षांची तयारी व्हावं. आता तुम्ही म्हणसाल, सर हे एवढं का बरं करायचं असं, हे 1ली पासून 2री पासून 3री पासून. बाळांनो भविष्यामध्ये जे तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षा द्याल ना, तर कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे, अजून स्पर्धा वाढणार आहे. कारण यावेळेस जी स्पर्धा आहे ती स्पर्धा, आता तुम्हाला ते आकडे मी सांगणार नाहीये कारण आपल्याला इथे फोकस करायचे, बरोबर आहे. परंतु पालकांसाठी एक माझा म्हणजे एक हे आहे, डाऊट सांगतो तुम्हाला काय आहे की बऱ्याच पालकांचं म्हणणं आहे की सर 1लीला नको, ते 4थी पासूनच करू, 2रीला नको, 1लीला नको, 2रीला नको, पण 3री पासून तर करणं गरजेचं आहे. कारण आता ज्या ह्या याच्यामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा होत आहे त्यांचं जे कॉम्पिटिशन आहे, तर फक्त 1% विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये नोकरी मिळते. म्हणजे काय, एक साधं उदाहरण, पोलीस भरतीचे 18 लाख फॉर्म आले होते, फक्त 17,500 जागा होत्या. जवळपास 1% विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये नोकरी मिळणे. सेम बाकीच्या परीक्षांमध्ये आहे. म्हणून आपण काय करतोय, इथूनच त्या विद्यार्थ्यांची तयारी करतोय. आलं लक्षात. ओके. आता याच्यामध्ये जी आपली वार्षिक फीस आहे बाळांनो, पालकांना सुद्धा बघा, इयत्ता 3रीची असेल फक्त 2,000 आहे. संपूर्ण वर्षभराचं मार्गदर्शन करतोय, त्याची एकूण फीस आहे फक्त 2,000. 4थीसाठी आहे 2,500, 4थी स्कॉलरशिप. 5वी नवोदय असेल बाळांनो फक्त 2,500. 6वी आपली जी प्रज्ञाशोधची तयारी करतोय किंवा आरंभची तयारी करतोय आपण, तर त्यांची सुद्धा फीस 2,500. 7वी आणि 8वी NMMS यांची फीस बाळांनो 3,000 आहे. ही संपूर्ण वर्षभराची फीस आहे. यामध्ये तुम्हाला वर्षभर मार्गदर्शन मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला विकेंडच्या म्हणजे वीकली टेस्ट मिळणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला वर्कशीट मिळणार आहेत. आणि ह्या वर्कशीट आपण ग्रुपवर टाकतोय, कुठल्या, व्हॉट्सअपच्या. त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमधून कोणीही लेफ्ट होऊ नका, तिथे संपूर्ण डेटा तिथेच मिळणार आहे. आलं महत्वाचं आहे लक्षात. हा, तर एवढी आपण तयारी करून घेणार आहे. त्याच्यामुळं इथे जे आहे ना बाळांनो,
इथे एकदम कमी फीस ठेवलेली आहे. आता महत्वाचं आहे आपला टाइम टेबल. 14 जून पर्यंत म्हणजे आपल्या शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपला हा अशा पद्धतीचा टाइम टेबल असेल बाळांनो. आणि आपल्याला सुरुवातीला बेसिक फाउंडेशन जो असतो घटक, तो बेसिक फाउंडेशन घटक कंप्लीट करेपर्यंत मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी एकत्र असतील. आलं लक्षात? कुठला एकदम साधा बेसिक जो पार्ट आहे तो क्लिअर करेपर्यंत. त्याच्यानंतर मग आपल्याला जेव्हा आपण इंडेक्स नुसार चॅप्टर नुसार आपण जेव्हा सिलेबस स्टार्ट करू तेव्हा मात्र वेगळे वेगळे असतील. आलं लक्षात? तर हा त्यांचा टाइम टेबल आहे बाळांनो. सकाळी 8 ते 9 7वी स्कॉलरशिप, त्याच्यानंतर सकाळी 9:15 ते 10:15 4थी स्कॉलरशिप, सायंकाळी 4:30 ते 5:30 5वी नवोदय, सायंकाळी 5:45 ते 7:15 इथे तुमची NMMS ची तयारी होणार आहे. आलं लक्षात? NMMS सुद्धा तुमची 2 लँग्वेज मध्ये मार्गदर्शन होणार आहे. तर हे टाइम टेबल कधीच आहे? तर हा आहे तुमचा 14 जून पर्यंतचा. आज म्हणजे उद्यापासून ते 14 जून पर्यंत. त्याच्यानंतर मग वेगळा टाइम टेबल असेल बाळांनो. आणि तो वेगळा टाइम टेबल कोणता असेल? तर या पद्धतीचा असेल. सर्व माध्यम सेपरेट. आणि हेच टाइम टेबल आपला वर्षभर चालणार आहे. पूर्ण वर्षभर परीक्षा होईपर्यंत हा आपला टाइम टेबल चालणार आहे. याच टाइम टेबलनुसार सगळे लेक्चर्स होतील. पूर्ण मार्गदर्शन याच टाइम टेबलनुसार होणार आहे. आलं लक्षात? ओके, चला एक महत्वाची गोष्ट बाळांनो, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवोदयची कोणीही परीक्षा घेत नाही बाळांनो. महाराष्ट्र शासन जशी परीक्षा घेतंय, महाराष्ट्र शासन म्हणतोय, आपल्याला भारत सरकार, कारण हे देश लेवलला होतं बाळांनो. तर याच्यामुळं पूर्ण जी परीक्षा होते तशी परीक्षा कुणीही घेत नाहीये. कदाचित फक्त महाराष्ट्रापुरतं बोलूत आपण, मराठी माध्यमासाठी, बरोबर आहे, किंवा मराठीमध्ये कुणीही घेत नाही बाळांनो. तर आपण नवोदयची परीक्षा जसं प्रज्ञाशोध परीक्षा घेतोय ना 1ली ते 10वी पर्यंतची, तशी सेपरेट नवोदयची परीक्षा आपण घेणार आहे बाळांनो. हे कोणीही महाराष्ट्रामध्ये घेत नाहीये. मग ती आपण परीक्षा घेणार आहे. का बरं? कारण तुम्हाला फायनल परीक्षेच्या अगोदर ती परीक्षा नेमकी असते कशी ह्याचा तुम्हाला अनुभव येणं गरजेचं आहे बाळांनो. आलं लक्षात? तर हे अशा पद्धतीचं पूर्ण टाइम टेबल असेल. आता पालकांसाठी काही महत्वाच्या सूचना येतात. त्या कोणत्या? आपला जो क्लास किंवा मार्गदर्शन आहे ते डेली आपल्या लेकरांना अटेंड करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कारण सांगता तुम्हाला त्याला सुट्टी मारता येणार नाही. तुम्ही कुठेही राहा पण त्या लेकराला तो क्लास अटेंड करू द्या 1 तासाचा. हे एक पहिलं महत्वाचं. दुसरं महत्वाचं काय की वीकेंड टेस्ट जी होते त्या टेस्टमध्ये किती मार्क येत आहे ते आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या तुम्हाला एक हे देणार आहे, म्हणजे लिंक देणार आहे. तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा रिझल्ट शेअर करायचा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, यांना दिले जाणारं होमवर्क, विद्यार्थ्यांना दिले जाणारं होमवर्क, त्याचबरोबर दिल्या जाणाऱ्या गणित बुद्धिमत्तेच्या ह्या प्रॅक्टिस शीट तुम्ही प्रत्येक पालकांनी लक्ष द्यायचंय आणि बाबा यांनी सॉल्व्ह केलेत का नाही हे बघायचंय. जे डाऊट येतं त्याच्यासाठी आपण काय ठेवणार आहे, विकेंडला बाळांनो एक डाऊट सेशन ठेवणार आहे. त्या सेशनमध्ये तुम्हाला जो डाऊट असेल तो डाऊट तुम्ही विचारू शकता. आलं महत्वाचं हे पॉइंट लक्षात? ओके, मग अशा पद्धतीनं आपली ही पूर्ण तयारी असणार आहे बाळांनो. आता याच्यामध्ये जे आता बोललो मी प्रज्ञाशोध परीक्षेचं, तर जानेवारीमध्ये आपली इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतची प्रज्ञाशोध परीक्षा होते बाळांनो. ती परीक्षा सर्वांनी द्यायची आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपण जी फायनल परीक्षा देणार आहे बाळांनो, स्कॉलरशिपची असेल, तिसरी याची असेल, आरंभची असेल, बरोबर आहे. तर NMMS पर्यंतच्या 10वी पर्यंतच्या ज्या परीक्षा देणार आहे बाळांनो त्यांची, आता 10वी पर्यंत म्हणजे 9वी 10वीला फक्त आपण घेणार आहे, बरोबर आहे, महाराष्ट्र शासन घेत नाहीये, पण ती आपण घेणार आहे बाळांनो 1ली ते 10वी पर्यंत. तर त्या फायनल परीक्षांची तयारी आपल्याला इथून होणार आहे, म्हणून हे गरजेचं आहे. ओके, यस, सर्वांना टाइम टेबल लक्षात आलाय? ओके, त्याचबरोबर काय आपण प्लॅन केलाय तो प्लॅन पण लक्षात आलाय. आणखी बाळांनो तुम्हाला जर वाटलं काही पप्पांसोबत तुमच्या शेअर करू शकता, मला हे कन्सेप्ट क्लिअर झालेलं नाहीये असं काही असेल डाऊट तर तुम्ही सांगू शकता. पालकांनी ते आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला एकही संधी मिळणार नाही कुठलीही कंप्लेंट करण्याची. ओके, यस, अशा पद्धतीनं आपण हे पूर्ण आपल्या याच्यामध्ये प्लॅनिंग न स्टडी करणार आहे. आता बाळांनो हे सगळं करत असताना आपण गणित बुद्धिमत्ता ह्या विषयाबद्दल बोललो, आपला प्रदीर्घ असा अनुभव आहे ह्यावरती पण बोललो, बरोबर आहे. पण आपल्या गणित बुद्धिमत्ता विषयाला ज्या विषयांची जोड आहे, जे विषय आपल्याला आहेत ते म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी, बरोबर आहे, मराठी आणि इंग्रजी व्याकरण. तर यासाठी आपल्याला
प्रदीर्घ असा अनुभव असलेले सोपान सुंबे सर हे मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही त्यांचे लेक्चर पण बघितले बाळांनो, बरोबर आहे. महत्वाचा जो पॉइंट आहे त्याच्यावरतीच पूर्ण फोकस असतं, अवांतर बिलकुल नसतं. करेक्ट. म्हणजे 1 तास पूर्ण असेल बाळांनो, हसत खेळत, काय हसत खेळत आपल्याला ते पूर्ण स्टडी करायचं आहे. असं गंभीर एकदम होऊन किंवा सिरियस होऊन टेन्शनमध्ये नाही करायचं. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, ती पण हसत खेळत. असं आपण पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. आणि सुंबे सर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं पूर्ण वर्षभर, म्हणजे या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती कोणताही शिक्षक येऊ, तो प्रदीर्घ असा अनुभव असलेलाच शिक्षक असणार आहे. मिनिमम 15 ते 16 वर्षाचा अनुभव आहे प्रत्येक शिक्षकाला. मग याचा फायदा बाळांनो तुम्हाला भविष्यात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी होतो. आलं लक्षात. मग मी सरांना विनंती करतो, पुढील जे मार्गदर्शन आहे सर तुम्हाला करतील. मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, इतर काही गोष्टी आहेत बाळांनो, त्याबद्दल सर तुमच्यासोबत डिस्कशन करतील. सरांना विनंती करतो की सर आमच्या लेकरांना पुढील तुम्ही मार्गदर्शन करावं. या सर. वेलकम सर. धन्यवाद सर. धन्यवाद. चला, येतोय आवाज? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. माझ्या बालपणापासून आजपर्यंतच्या बाल्यावस्था असेल, किशोरावस्था असेल, उच्च शिक्षण असेल, या सर्व अवस्थेपर्यंत जे सर्व ज्यांनी काही मला मार्गदर्शन केलंय ते असे सर्व माझे मार्गदर्शक आणि गुरुवर्य यांना ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरून त्रिवार वंदन. विद्यार्थी बालमित्रांनो, गुरुजनांनो आणि बंधू भगिनींनो, माता आणि माती, माता आणि माती या 2 शब्दामध्ये फक्त एका वेलांटीचाच फरक आहे. हे फक्त एका वेलांटीचाच फरक आहे. माता ही आपल्याला उदरातून जन्म देते आणि सरते शेवटी माती ही आपल्याला उदरामध्ये सामावून घेते. ज्या मातेने महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देऊन स्वराज्य निर्माण केले, आणि ज्या मातीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना कबेत सामावून घेतलं, अशा महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरून पुन्हा एकदा त्रिवार वंदन. विद्यार्थी बालमित्रांनो, सध्याचं जग स्पर्धेचं, धावपळीचं, शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व ठिकाणी स्पर्धाच दिसून येते. या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचंय, जिंकायचंय, लढायचंय, संघर्ष करायचा आहे. तो म्हणजे कोणासारखा? इतिहास साक्षीला आहे. इतिहास साक्षीला आहे. संघर्ष करायचा कोणासारखा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा, ज्यांनी 24 तास अभ्यास करून, रात्रीचा दिवस करून LLB डिग्री प्राप्त केली आणि भारताच्या संविधानाचे नायक बनलेत. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा. संघर्ष हा आपला चुकला नाही आणि चुकणारही नाही. संघर्ष हा नेहमीच केला पाहिजे. मग तो अभ्यासाचा असो की इतर खेळातील असो. हार मानायची नाही आणि हार मानूही नाही. मी तर हेच सांगेल प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना, आपल्या मुलांना प्रत्येक वेळोवेळी अभ्यास आणि मार्गदर्शन करत चला. जेव्हा जेव्हा काही वाटेल तेव्हा आमचा ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरून प्रत्येक वेळेस बालसंस्कार आणि बालसंस्काराबरोबरच किशोर अवस्थेतील संस्कार या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. माझे सहकारी मित्र प्राध्यापक मारुती शिंदे सर यांनी थोड्या वेळापूर्वीच सर्व काही विश्लेषण केलेलं आहे स्पर्धा परीक्षेचं. म्हणजे इयत्ता 3री असेल, इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी ह्या 6 वर्गांचं वैशिष्ट्यपूर्ण अचूक विवेचन केलं आहे. प्राध्यापक मारुती शिंदे सर यांचा मागील काही वर्षापासून बुद्धिमत्ता आणि गणित या विषयावरती सखोल असा अभ्यासक असून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेत. त्याचप्रमाणे मागील काही 17-18 वर्षापासून शालेय स्तरावरील अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करून माझ्या हातूनही MPSC असेल,
क वर्ग, ड वर्ग, ब वर्ग, अ वर्ग ह्या सर्व स्पर्धा परीक्षांचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन करून आपले हे विद्यार्थी यशस्वी झालेत. आजही ते कुठेही गेले तरी सुंबे सर या नावाने अभिमान वाटतो. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या आणि धावपळीच्या जगामध्येच प्रत्येक विद्यार्थ्याने मराठी ग्रामर आणि इंग्रजी ग्रामर ह्या दोन गोष्टींचं अत्यंत बारकाईने आणि लक्षपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. बाहेर समाजामध्ये जाल, जेव्हा कधी कुठे तुम्हाला नोकरी लागणार असेल, व्यावसायिक असेल, प्रशासकीय असेल किंवा शैक्षणिक स्तरावर, प्रत्येक ठिकाणी इंग्रजी या विषयाचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. काळाच्या प्रभावाबरोबर आपली मातृभाषा मराठी जरी असेल, मराठीला आपण विसरत नाहीये, हे पण लक्षात राहू द्या. मराठीला आपण विसरत नाहीये, परंतु जगाच्या काळाबरोबर प्रवाहाबरोबर आपण थोडंसं बदलणंही गरजेचं आहे. म्हणून इंग्रजी ग्रामर आणि त्याचं असणार विवेचन आपण सर्व शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपणास करणार आहोत. त्याचप्रमाणे स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, NMMS असेल, ह्या सर्व परीक्षा शासकीय तत्वावरती जरी असेल तरी आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावर आपण मार्गदर्शन तर करतच आहोत, परंतु मार्गदर्शनाबरोबरच आपण काय करतोय, काय घेणार आहेत, 2027 3 जानेवारी 2027 रोजी आपण ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा घेणार आहोत. तेही विशिष्ट बक्षीस वितरणासह, विशिष्ट शिष्यवृत्तीसह, विशिष्ट उपक्रमाद्वारे. तर चला मग आजच आपण आपला प्रवेश निश्चित करूयात. कुठे? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ऑनलाईन. या अकॅडमीसाठी लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि दरवेळेस होणाऱ्या लाईव्ह रेकॉर्डेड्स या सर्वांचा त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा आनंद घ्यायचा आहे. आपण सर्व काही शिक्षण करणार आहोत, तेही हसत खेळत, दर्जेदारयुक्त. आणि ऑनलाईन अभ्यासच का करायचा? का करायचा ऑनलाईन अभ्यास? बहुतांशी पालकांना, बहुतांशी विद्यार्थ्यांना वाटत असेल ऑनलाईन अभ्यास, मुलगा मुलगी मोबाईलमध्ये जास्त वेळ जात असेल, पण का करायचा? काळाच्या प्रवाहाबरोबर आपल्याला बदलणं गरजेचं आहे. काळाच्या प्रवाहाबरोबर आपल्याला बदलणं गरजेचं आहे. मग का करायचा? का ऑनलाईन अभ्यासामार्फत आपण फ्लेक्झिबल राहतो. फ्लेक्झिबल कसा राहतो? जसं की माझा मुलगा XYZ, जसं की सोम असेल, बबल्या असेल, दादू असेल, पिंटू असेल, काय असेल, तो मामाच्या गावाला गेलाय, तो मावशीच्या गावाला गेलाय, आत्याच्या गावाला गेलाय, मग ट्युशन बुडेल का रे त्याचा? क्लास बुडेल का त्याचा? नाही बुडणार. का नाही बुडायचा? कारण की तो त्या ॲपच्या माध्यमातून तो मामाच्या गावाला असेल, काका मावशीच्या गावाला असेल, आत्याच्या गावाला असेल, तो तिथं लेक्चर करू शकतो आणि लेक्चर करणार. ऑनलाईन अभ्यास का करायचा? तर त्यासाठीच करायचा. दुसरी गोष्ट, सर्वात म्हणजे स्वस्त असतंय, चीपमध्ये, फ्लेक्झिबल आहेत. इकॉनॉमिक टेन्शन आहे का? नाही, एकदम अल्प दरामध्येच, तेही उत्कृष्ट मार्गदर्शन. म्हणून आपल्याला ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीला जॉईन व्हायचंय. काय करायचंय? जॉईन व्हायचंय. त्याचबरोबर आपला पाल्य सुसंस्कारिक बनवणं, त्याला मार्गदर्शन करणं, संस्कारी बनवणं, मार्गदर्शन करणं, हे आमचं पहिलं ध्येय. ह्या ध्येयाबरोबरच आपला पाल्य परीक्षेत पात्र कसा होईल आणि पात्र करण्यासाठी आम्ही सदैव हजर आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. फक्त आणि फक्त तुमचे प्रयत्न हवेत. फक्त तुमचे प्रयत्न हवेत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि मार्गदर्शन करणार. आणि तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे, वेळेचं नियोजन करायचं आहे, डिसिप्लिन करायचं आहे. झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी डिसिप्लिन केला तर जीवनामध्ये कधीच ताणतणाव, चिडचिड हा प्रसंग येणार नाही. लक्षात घ्या, मी काय सांगितलंय,
झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाने जर वेळेचं नियोजन केलं, आपलं काम असेल, अभ्यास असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, तर जीवनामध्ये कधी ताणतणाव येणार नाही, चिडचिड होणार नाही, प्रेशर येणार नाही, डिस्टर्बन्स होणार नाही. अभ्यास करायचा आहे, स्कूलमधून आले तर अभ्यास करायचा आहे, वेळेचं भान. ट्युशन अटेंड करायचं आहे, वेळेचं भान. हे सगळ्या गोष्टी वेळेवरती चालतात. वेळ कोणासाठी थांबत नाही. पूर्वीपासून आलेत, सूर्य उगवला मावळणार. तो म्हणलाय का सोम झोपतून उठला नाही रे तू, तुझ्यासाठी मी अजून त्या ठिकाणी काय राहतो, उगवत नाही, असं म्हणतोस का देव? नाही म्हणत. म्हणून सूर्य जसा डिसिप्लिन मारतो, निसर्ग नियमाप्रमाणे वागायचं. आपण निसर्ग आपल्याला शिकवतो त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला काय करायचंय, शिकायचंय आणि शिकत राहायचंय. तर मग चला, आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप ऑनलाईन या व्यासपीठावरून आपण जे काही मार्गदर्शन करणार आहेत, इयत्ता 3 प्रज्ञाशोध, इयत्ता 4 स्कॉलरशिप, इयत्ता 5वी नवोदय, इयत्ता 7वी स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वी NMMS, या सर्व शासकीय स्तरावरील परीक्षांचं आपण उत्कृष्ट आणि दर्जेदार मार्गदर्शन करतो, तेही अल्प दरामध्ये. तर चला मग आपण भेटूयात उद्या सकाळी लाईव्ह लेक्चरमध्ये रेकॉर्डेड सह. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शन घ्यावे ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.